We'll open our Bibles to Psalm 16 verse 5. The Lord is the portion of my inheritance and of my cup. You maintain my lot. स्तोत्रसंहिता 16:5 म्हणतं, परमेश्वर माझ्या वतनाचा आणि माझ्या प्याल्याचा भाग आहे, माझा वाटा तूच सांभाळतोस. Praise God. देवाला धन्यवाद. Choosing God देवाला निवडणं as your first and best option. आपला एक पहिला आणि शेवटचा पर्याय म्हणून देवाला निवडणं It's not just a religious ritual, म्हणजे एक धार्मिक प्रथा नाहीये फक्त, but it's a strategic life move. पण आपण योजनापूर्ण रीतीनं जीवनात घेतलेलं ते वळण आहे. And with God you don't just survive, आणि देवासोबत आपण केवळ जगतो एवढं नाही, you are sustained. तर आपल्याला तो पाठिंबा देऊन पुरवठा करतो. And that's why म्हणून the safest inheritance is God. सगळ्यात चांगलं आणि सुरक्षित वतन म्हणजे देवाला आपला वाटा बनवा. Because कारण nothing will be less for you. बाकी मग तुम्हाला काही कमी पडणार नाही. Your cup will run over. तुमचा पेला भरभरून वाहील. His mercy and goodness shall follow you all the days of your life. त्याची दया आणि चांगुलपण आयुष्यभर तुमच्या मागे चालेल. देवाला आपला वाटा बनवा, देवाला आपलं वतन बनवा. Because कारण without God, देवाशिवाय life feels uncertain. आयुष्य अनिश्चित आहे बेटा. देवाशिवाय आयुष्याचं काही खरं नाही बरं का. But with God, पण जर देव सोबत असेल you stand तर firm. आपण खंबीर उभे राहतो की जे होईल ते माझा देव बघून घेईल. You stand on holy ground. आपण पवित्र भूमीवर उभे राहतो. You stand on a rock आपण खडकावर उभे राहतो. that does not shake. जो खडक कधी हलत नाही, पवित्र भूमी कधी हलत नाही. Praise God. देवाला धन्यवाद. Lord, you are all I have. परमेश्वरा तूच माझं सर्वस्व आहेस. You give me what I need. देव बाप्पा मला जे गरजेचं आहे ते तू मला दे. And you are giving me what I need. आणि मला जे गरजेचं आहे ते तू मला देत आहेस. तू माझा वाटा आहेस देव बाप्पा. And you are always keeping me safe. आणि तू नेहमी मला सुरक्षित ठेवत आहे. And that's what David is saying. असं दावीद राजा बोलतोय. He's saying, I don't want anything of this earth. दावीद म्हणतो या जगातल्या पृथ्वीवरचं मला काही नको. If I have God, माझ्याकडे जर देव आहे I have everything. तर माझ्याकडे सगळं काही आहे. Praise God. मैंने प्रभु पाया है, मैंने दुनिया पाली बेटा. Bible says बायबल म्हणतं in Lamentations 3 verse 24, विलाप गीत 3 अध्याय 24 वचन, the Lord is everything to me. परमेश्वर माझं सर्वस्व आहे. So I will trust on मी Him. परमेश्वरावरच विश्वास ठेवणार. So true joy is not the absence of trouble. तर खरा आनंद म्हणजे आपल्या जीवनात त्रास नसणे किंवा समस्या नसणे असं नव्हे. It is the presence of God. आपल्या जीवनात देवाचा सहवास असणे हा खरा आनंद आहे. त्रासात सुद्धा समस्येत सुद्धा देव आपल्या सोबत असला पाहिजे, तो खरा आनंद आहे. The world will give you excess, जग तुम्हाला जास्तीचं देईल but there is nothing good in it. पण त्याच्यात चांगलं काही निघणार नाहीये. But when God gives, पण देव जेव्हा देतो He gives only the right things that will satisfy you. त्या देव बरोबर त्या गोष्टीच तुम्हाला देईल ज्यातनं तुम्हाला समाधान मिळेल Praise God. आणि रात्रीची शांत झोप लागेल. And when your heart is full of God, आणि ज्याला तुमचं हृदय देवाने पूर्ण भरलेलं असेल ना, then you are not like a beggar looking for scraps of happiness. मग काही तुम्ही भिकाऱ्यासारखे नसणार आहात की जो भिकारी कण शोधतोय आनंदाचे आणि सुखाचे. No, you are the child of the living God. तुम्ही जिवंत देवाचं संतान होता हो. You are living in an inheritance of peace, आणि शांतीच्या वतनात तुम्ही जगायला लागता. inheritance of joy, आनंदाच्या वतनात तुम्ही जगायला लागता. inheritance of abundant supply. एक विपुल पुरवठ्यामध्ये तुम्ही जगायला लागता. So in all your troubles, तर तुम्ही लोक तुमच्या सर्व त्रासांमध्ये simple things you need to do. साध्या गोष्टी करायच्या असतात, काही भारी कामं नाहीयेत. Just kneel down केवळ गुडघे टेकायचे and say, Lord, आणि म्हणायचं, प्रभू I am in this trouble. मॅटर बिघडलाय, त्रास आलाय, Please help me. प्लीज मला मदत कर. And He is sure to help you. देव नक्की तुम्हाला मदत करणार. तो त्याच्या नावाला खरा आहे, तो त्याच्या शब्दाला खरा आहे. When you make God your first choice, देवाला जेव्हा तुम्ही आपली पहिली निवड कराल, you are not just looking for a blessing. तेव्हा आपण केवळ आशीर्वादांकडे नजर ठेवून आहोत असं नाही. You are looking for the blesser. आपण जो आशीर्वाद देतो त्या दात्याकडे नजर लावून असतो Praise God. की तू मेरा कुछ भला कर तो मेरा कुछ भला होए. The worldly people look at the hands of God. पण जगिक लोक देवाच्या हाताकडेच बघतात. We look at the face of God. आपण देवाच्या तोंडाकडे बघणारे लोक आहे. And God loves those who look to His face. आणि देवाला असे लोक आवडतात की जे देवाच्या मुखाकडे पहिलं बघतात. Praise God. आमेन. God's guidance turns confusion into victory. देवाचं मार्गदर्शन आपल्या सगळ्या गोंधळाला विजयात बदलतं. So rest in God. तर देवात विसावा घ्या. He is already ahead of your problems. कारण देव तुझ्या समस्यांच्या सगळ्या पुढे गेलेला आहे. And so when God is your first move, आणि देव जेव्हा तुझी पहिली हालचाल असते, victory becomes your outcome. त्या विजय तुझा परिणाम, तुलाच विजय मिळणार.
आमेन. Amen. हालेलुया. And so when trouble multiplies, तर त्रास जेव्हा बहुगुणित होतात let your trust also multiply even more. तेव्हा तुझा विश्वास पण देवावरचा अजून जास्त बहुगुणित कर ना. बेदुने 4 आले तर 4 चौक 16चा विश्वास ठेव. Praise God. बेदुने 4 त्रास आले तर बे 8 किती होतात 16 तेवढा विश्वास ठेव. Stop trying to fix everything. सगळं काही स्वतः दुरुस्त करायचा हा जो तुमचा प्रयत्न आहे ना तो बंद करा. Because you will be shattered. कारण जमणार नाहीये. बर्बाद व्हाल, बिखरून जाल. You will be 30 and you will look like 60. 30शीत आल्यावर 60त गेल्यासारखे दिसाल. नको ना. You don't become God of your situation. तू कशाला तुझ्या परिस्थितीचा देव बनतो? You cannot. नाही बनू शकत. देव देव आहे. देवाला देव राहू दे. Because the Bible says कारण बायबल म्हणतं the battle belongs to God. युद्ध देवाच्या मालकीचं आहे. युद्ध देवाच्या मालकीचं आहे लिहिलेलं आहे ना. मग आपली पण सगळी युद्ध त्याच्या हातात सोडायची आणि आपण त्याच्यात आनंद करायचा. You have to know what the Bible says. तुम्हाला कळलं पाहिजे हे जे बायबल आम्ही म्हणतो त्या बायबल मध्ये काय लिहिलंय. Read it every day. थोडस रोज वाचा हे You will बायबल. have strength. म्हणजे तुम्हाला ताकद You will मिळेल, have power. सामर्थ्य मिळेल. You will know what God is saying. कळेल तुम्हाला की देव काय बोलतोय. When God is your portion, आणि देव असा जेव्हा तुमचा वाटा बनेल ना you will never be at a loss. कधीही तुमचं काही नुकसान होणार नाही. 100% गॅरंटी आणि विसार आम्ही आहे. And that's why David said म्हणून दावीद म्हणाला in Psalm 73 verse 25, स्तोत्र 73 त्यातलं 25वे वचन, who do I have in heaven but you? स्वर्गात माझं कोण आहे पण तू आहेस. I desire nothing on earth but you. मला पृथ्वीवरती काहीच नको आहे पण तू हवा आहेस. Say. And so this is how David never lost a single battle. अशा पद्धतीनं दावीद आयुष्यामध्ये एकही युद्ध हरला नाही. God took care of him. देवाने त्याला असंच सांभाळलं ना He became one of the greatest kings history had ever seen. की इतिहासाने कधी बघितला नाही एवढा महान राजा झाला तो इस्रायल देशाचा. Praise God. देवाला धन्यवाद. You don't need to climb the mountains or cut your hair. आता तुम्ही काही केस कापायचे किंवा कुठेतरी मोठ्या यात्रा करायच्या, डोंगर चढायचे, असं काही करायची You गरज don't नाही. need to whip yourself. काही स्वतःला फटके मारायचे वगैरे करायची गरज He नाही. took all your sins देवाने येशू ख्रिस्तांवर तुझं सगळं पाप देऊन टाकलं. and died on the cross of Calvary. आणि येशू स्वतः पहा काल्वरीच्या वधस्तंभावर तुझ्यासाठी माझ्यासाठी आपल्यासाठी मेले. And on the third day he rose again मेल्यानंतर येशू 3ऱ्या दिवशी परत जिवंत झाले. to show you तुला दाखवायला that your sins are gone. तुझं पाप गेलेलं आहे. आता तुझ्यात पाप नाही. And so when you see Jesus first, तर येशूंना जेव्हा तुम्ही दर सकाळी उठून पहिलं पाहाल everything else loses control over your life. सगळ्या गोष्टींचा ताबा तुमच्या जीवनावरनं निघून जातो. God doesn't just upgrade your situation. पहा देव तुमची परिस्थिती फक्त बदलतो असं नाही. He upgrades your identity. देव तुझी ओळख पण जरा वाढवतो, अपग्रेड करतो. Because when God is on your side, कारण देव जेव्हा तुमच्या बाजूने असतो things can change overnight. गोष्टी अशा बदलतात एका रात्रीत. अशा देव येतो त्याला किती वेळ लागतोय. See, God is not your last option. प्रभू तुझा शेवटचा पर्याय नाहीये बरं का. He is your best option. देव तुझा उत्तम पर्याय आहे. He is your best portion. देव तुझा उत्तम वाटा आहे. प्रयत्नांती परमेश्वर करू नका, परमेश्वर पहिलंच करून टाका. So, and healing will always flow when you look to Jesus. आणि येशूंकडे जर तुम्ही पाहिलं तर आरोग्य घडणारच घडणार. The moment you look at your condition, you will become miserable. पण तुझ्या अवस्थेकडे बघत राहिला तर तुझी अवस्था अजून बिघडणार. And so have faith. विश्वास ठेवा Faith in God. देवावर, Faith in Jesus. येशूंवर विश्वास ठेवा. Faith is not a feeling. विश्वास म्हणजे असं भावना नव्हे, It's a decision that विश्वास. you will trust God. एक निर्णय की माझा देवावर विश्वास आहे, मी ढळणारच नाही. आता Because when my Jesus moves, माझे येशू जर आले ना pain has to leave. वेदना गेलीच पाहिजे. अरे In the येशू name आले. of Jesus. येशूंच्या नावात Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.